लग्न म्हटल्यावरती गावातली येतात मुंबई, पण आम्ही तसं नाही करू. आम्ही मुंबईची सगळी जण पोचलो गाव. कुडाळ स्टेशनला उतरान आम्ही पोचलो वेंगुर्ल्या. सगळी लोक बोलत असतात सारख्या तुमचा गावात काय असतं. गाव म्हणजे आमचं दुसरं स्वर्ग. ट्रेन मधचं रात्रभरचा प्रवास करून फ्रेश होऊन आम्ही पोचलो नाश्ता पाणी करू. आणि ही मंडळी आमची चालली नाश्ता करायला. मंडळींनो इकडे बघा. नाश्ता करून हीच मंडळी झोक्यांवरती झुलाक लागली. खालेलं नाश्ता पचवलं आणि आम्ही तयारी करून लगेच पोचलो साखरपुड्या. ऋषिकेशने एका पायावर बसून फिल्मी स्टाईल मध्ये एकामेकाक अंगठी घालून साखरपुडो पार पडले आणि फोटोग्राफर यांका झाडात नेऊन यांचे फोटो काढूक सुरुवात केली. मी पण तुमका ह्यो कोकण दाखवतोय. तुमचे मुंबईचे हॉल आणि मॉल आमच्या ह्या कोकणच्या नजाऱ्यापुढे एकदम फिके असत. प्रदूषण मुक्त, वायुमुक्त आणि कचऱ्यामुक्त. आणि हा बघा आमचं वेंगुर्ल्याचा टॉक. लाखो रुपये खर्च करून तुम्ही बाहेरच्या देशात जातात. हा बघा आमचा कोकण. झक मारतात तुमचं मालदीव्स आणि झक मारतात तुमचं मॉरिशस. ह्या आमच्या कोकणच्या निसर्गासमोर तुमचा सगळा फिके असा. निसर्गाचा आनंद घेत आम्ही तयारी करून पुढच्या कार्यक्रमाक निघालो. लग्न केलेल्या मंडळीची सोय नवऱ्यान ह्या पाठीमागे दिसतात त्या टेंट म्हणजे आमच्या भाषेत झोपड्यात केल्या. असा वाटा होता की आम्ही कोकणात आम्ही बाहेरच्या देशातच असो. ह्या सगळ्याचा आनंद घेऊन आम्ही पोचलो सेटवर. यांच्याकडे मी थोडंसं कॅमेरा फिरवलं आणि आम्ही पुढच्या कार्यक्रमाक लागलो. हळदीच्या कार्यक्रमाक वेळ असल्यामुळे आम्ही केळवणीचा कार्यक्रम सुरू केलो. ज्यांनी जा काय फळांपासून बनवल्याने त्यांना ताटा घेऊन सगळ्यांका एका लाईनीत उभ्या करून घेतल्या. भरलेली ताटा घेऊन दीप्ती, भक्ती आणि सगळी मंडळी एका पाठोपाठ एक स्टेजवर एंट्री मारल्याने. गतिरोधक असल्यामुळे काही जणांची हळू गाडी पळाली पण काही जणांचे फास्ट गाडी पळत होते. केळवणीचं सेटअप लावून नवरो जसं इलो आम्ही कार्यक्रम आटपून घेतलो. सगळ्यांनी सांगितले आमचे फोटो काढ. मी तुझ्याकडे बघते, तू माझ्याकडे बघते. असा करून हळदीचा कार्यक्रम आम्ही सुरू केलो. जास्त वेळ न काढता दोन्ही मामांनी नवऱ्याचा हात धरून नवऱ्याक हळदीक बसवल्याने सगळ्यांची हळद लावून झाल्यावर मी पण नवऱ्याक हळद लावून घेतली आणि नंदीने तर नवऱ्याक हळदीचं लेपत लावून घेतल्या आणि आम्ही सगळे नाचक गेलो. डान्सचा कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी मेहंदीचा कार्यक्रम सुरू केला. एकामेकाच्या हातावर मेहंदी काढून आम्ही दुसऱ्या दिवशी लग्नाक हजर झालो. हाय नवऱ्याची रॉयल एंट्री होताच सगळे कॅमेरावाले हुमल्यासारखे झोंबले आणि भटांनी विधिक सुरुवात केल्या. भटाची विधी चालू असताना हाय नवरीची फिल्मी स्टाईल मध्ये एंट्री झाली. लग्नाचा कार्यक्रम संपल्यावर सप्तपदी झाल्यानंतर आमका रात्रीच्या गाडीने लगेच रिटर्न यायचा होता म्हणून आम्ही थोडेसेच फोटो काढले. अशा पद्धतीने ऋषिकेशच्या शाही लग्न कोकणात पार पडला. आमका माहिती असा ज्यांका योग नाही मिळाला ती ह्या लग्नाक मिस करत होती. अशा प्रकारचं सुंदर नजारो आणि निसर्गमय वातावरणात लग्न करणं ही काय खाऊची गोष्ट नाही असा. म्हणून आम्ही कोकणात स्वर्ग म्हणतो ते ह्यासाठी. तुम्ही करोडो रुपये खर्च केला तरी असा फिलिंग आणि असो सेट तुमका कधीच मिळायचो नाही. त्याच्यासाठी तुमका योग होया कोकणात. असा करून आम्ही परतीच्या प्रवासात निघालो. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली.